नमस्कार, मी संजय अब्दाक. मी आलो आहे केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे. कोची शहर या देशपांडा या ठिकाणी आलेलो आहे. यात पण आपलं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 सप्टेंबर 28-29 त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लागला. सांगायचं झालं तर हा पाऊस आजच हा पाऊस सुरू होईल. पण त्याच्यानंतर 27 तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे. म्हणजे विदर्भातून काय होणार आहे, तो नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि इकडं बुलढाणा, अकोला तिथपर्यंत उद्या लगेच 27 तारखेला ते जाणार आहे. त्याच्यानंतर 28-29 दरम्यान तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे. मध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई, कोकणपट्टी, अहिल्यानगरहून तसंच नाशिक, नाशिकवरून नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर तर आपण काय होणार आहे 27, 28, 29 दरम्यान जोराचा पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, कुठं जोरात पडणार आहे. पुन्हा हा अंदाज 27 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज. परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी, रस्त्यांमध्ये पाऊस करता जो म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर होता आहे. पाऊस निघून जाण्याच्या तयारी करणार आहे म्हणून सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते सोयाबीन काढू शकता. कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे, पावसाचा जोर ओसरणार आहे, पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे. मग लागले तर 2 तारखेला एकदा जाळीधुळी येईल. जाळीधुळी आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्यायची लगेच 12 दिवसाला पाऊस महाराष्ट्रात निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षात. सांगायचं झालं तर मग राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता ते 27 ते 30 2 ऑक्टोबर पर्यंत जे पाऊस पडत ते सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, त्याच्यानंतर पुण्याच्या नंतर अहिल्यानगर, मुंबई, नंदुरबार, धुळे, तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे. कुठं अतिवृष्टी होईल, कुठं रिमझिम पडत, कुठं मुसळधार होईल, कुठं काही ठिकाणी पण पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस होता पुन्हा हा अंदाज करून राज्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता मला एक सांगू शकतो, मी एक कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो. तर केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे की या ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कुठून एक अंदाज देऊ पण अंदाज देत आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला तर एक आनंदाची बातमी, ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकरी सोयाबीन काढायला आले. तुम्ही काय करा 2 ऑक्टोबर पावसाचा जोर होता, मग तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन काढा पेपरपर्यंत काढायची, चांगलं ऊन भेटले क्लिअर मारून ठेवायचा. पण हे केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तास ऑक्टोबर मध्ये पावसाचा जोर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणे देखील पुढे लागणार. त्याच्यानंतर 27 ते 2 ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठचे शेतकरी काही ठिकाणी 21 पाऊस जास्त पडणार आहे. मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार, पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार, तळ्याचं पाणी सोडावं लागणार. मग आपण आपल्या पर्यावरणाची स्वतःची काळजी घ्या. या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त होणार आहे, वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे. हिवाळ्यामध्ये देखील मोठ्या मदत होणार आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागते. अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक उद्याच्या दिला. धन्यवाद.